तुम्ही पण जर होम लोन घेतलं असेल तर या 3 गोष्टी नक्की करा, ज्याच्याने तुमचं जे घर तुम्ही समजताय स्वतःचं आहे ते सध्या तरी बँकेचं आहे आणि ते लवकरात लवकर आपलं व्हावं अशी इच्छा असेल आणि बँकेला जाणारा जो व्याज कमी करायचं असेल, तुम्हाला ते वाचवायचं असेल, तर या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा लोन घेता तिथपासून पहिल्या 1 ते 5 वर्षामध्ये तुमची जेवढी पण कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही ईएमआयच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा प्रिन्सिपलचं पेमेंट करा. ₹1000, ₹5000, ₹50,000, ₹25,000, ₹1,00,000 जे पण जमतील तुम्हाला त्या लोन अकाउंटला भरा तुम्ही, जेणेकरून तुमचा जो व्याज आहे तो कमी होईल, तुमचा जो प्रिन्सिपल आहे ते पहिल्या 5 वर्षामध्ये जास्त जाईल आणि तुमचं लोन लवकर क्लोज होईल. मुद्दा नंबर 2, बऱ्याच वेळेस आरबीआय रेपो रेटमुळे होम लोनचे रेट ऑफ इंटरेस्ट कमी करते. तर तुम्ही ज्याही बँकेकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून होम लोन घेतलं असेल त्यांना वेळोवेळी कॉन्टॅक्ट करा, तुमचे लोन अकाउंटचे स्टेटमेंट्स चेक करा आणि जर ते तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून देणार असतील तर 3,000 5,000 जी काही प्रोसेसिंग फी असेल ती भरून रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून घ्या. पण त्यावेळेस ही एक गोष्ट नका करू की तुम्ही ईएमआय कमी करा, ईएमआय तेवढाच ठेवा, लोनचं टेन्युअर कमी करा. मुद्दा नंबर 3, जर तुम्ही होम लोन घेतला असेल आणि त्याचा ईएमआय तुमचा ₹25,000 किंवा ₹20,000 असेल तर त्याच्यात 10 ते 15% अमाऊंट एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. तुमचं जेवढ्या वर्षाचं लोन आहे, जर 20 वर्षाचं लोन असेल तर 20 वर्ष ही एसआयपी चालू ठेवा, 25 वर्षाचं लोन असेल तर 25 वर्ष एसआयपी चालू ठेवा आणि तुम्ही ह्या एसआयपी मुळे जे पैसे बाजूला टाकाल तर ते पैशांचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 25 वर्षांनी तर तुमच्या होम लोन मध्ये जेवढे इंटरेस्ट गेले त्याच्यापेक्षा जास्त पैशाचा परतावा तुम्हाला म्युच्युअल फंड मार्केटमधून मिळेल. तुम्हालाही जर अशीच इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.